रामकृष्ण हरी. आज इंदिरा एकादशी म्हणजे भगवान विष्णूच्या पत्नीचं नाव इंदिरा आहे आणि म्हणून अशी आज एकादशी आहे. एकादशीचं पुराणामध्ये भयंकर महत्त्व सांगितलेलं आहे आणि एकादशी दिवशी काही व्रत नियम करायला पाहिजेत की जे आपण असणारं फक्त आणि फक्त फळाहार करावा किंवा असणारा उपासामध्ये असणारा फक्त 2 टाईमच उपासचे जे असणारं पदार्थ आहेत, शाबू असेल जे काही आहे तेच फक्त खावं, इतर कुठलाही असणारा पदार्थ खाऊ नये असं शास्त्र सांगतंय. आणि यामुळे तुकाराम महाराजांनी तर जे एकादशी दिवशी अन्न सेवन करतील ते श्वानासमान असं म्हणलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी असणारं एकादशी दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं आणि सचेल स्नान करून या ठिकाणी सूर्याला अर्घ्य द्यावं. या मराठी 12 महिन्यामध्ये एकादशीचे 24 एकादशी आणि अधिक महिन्यामध्ये 25वी एकादशी येते. अशा एकादशीचे आपण नावं पाहू तर प्रत्येक एकादशीला नाव आहे. म्हणून पुत्रदा एकादशी, जया एकादशी, अमलका एकादशी, कामदा एकादशी, भागवत एकादशी, निर्जला एकादशी, देवशयनी आषाढी एकादशी, आजची जी आहे ती इंदिरा एकादशी, कमला एकादशी, रमा एकादशी, उत्पत्ती स्मार्त भागवत एकादशी, षटतिला एकादशी, विजया एकादशी, पापमोचनी स्मार्त एकादशी, वरुथिनी एकादशी, अपरा एकादशी, योगिनी एकादशी, कामिका पुत्रदा एकादशी, अजा एकादशी, कमला एकादशी, पाशांकुश एकादशी, प्रबोधिनी स्मार्त एकादशी आणि मोक्षदा एकादशी. अशा प्रकारच्या 12 महिन्यामध्ये 12×24 एकादशी येतात. आणि म्हणून या ठिकाणी एकादशीच्या पुराणामध्ये भयंकर वर्णन आलेलं आहे. एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त शास्त्र श्रवण करावा, ज्ञानेश्वरी वाचावी, भागवत वाचावं, गाथा वाचावी, हरिपाठ म्हणावा आणि जास्तीत जास्त या ठिकाणी असणारा भगवंताच्या नामाचं नामस्मरण करावं. का तर हे घोर कलियुग आहे आणि या घोर कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन जे आहे ते फक्त आणि फक्त त्या भगवंताचं नाम आहे. नाथबाबा त्यांच्या हरिपाट्यामध्ये म्हणतात, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, या ठिकाणी ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाळ, गगनाहुनी वाढ नाम आहे. पुन्हा हरिपाठामध्ये म्हणतात, तृणागरी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. असं हे नामाचं महत्त्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी असणारं तुकाराम महाराजांनी सुद्धा भयंकर नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. असं भगवंताच्या नामाचं महत्त्व श्रेष्ठ आहे. म्हणून या घोर कलियुगामध्ये जास्तीत जास्त त्या भगवंताचं, मग तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा किंवा या ठिकाणी श्रीराम जय जय राम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, दत्तात्रेय म्हणा, ओम नमो भगवते वासुदेव म्हणा. अशा प्रकारचं नाम महत्त्व या ठिकाणी आपल्याला भागवतामध्ये माहीत आहे की भक्त प्रल्हादानं या ठिकाणी दैत्यकुळामध्ये हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आला, परंतु आईच्या गर्भामध्येच कयोधेच्या पोटी त्याला असणारा महर्षी नारदांनी असणारा कयोधेला उपदेश केला. यामुळं त्याचं प्रतिबिंब किंवा सर्व संस्कार गर्भामध्ये त्या प्रल्हादाला निर्माण झाले आणि भक्त प्रल्हादाला अनेक वेळा असणारा त्याच्या पिताश्रीनं मारायचा प्रयत्न केला, परंतु त्या भक्त प्रल्हादानं अखंड त्या भगवंताचं नारायण 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 असं नामस्मरण केलं. दुसरं भागवतामध्ये उदाहरण आहे. या ठिकाणी ध्रुव बाळ, सुरुची आणि सुनीती, अशा सुनीतीच्या पोटी ध्रुव बाळ जन्माला आला आणि 6 महिन्यामध्येच भगवंताची प्राप्ती झाली. पण गुरु लागत आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तरलो
आता धरलो गुरुकृपे. महर्षी नारदाची भेट झाली आणि नारदाने सांगितलं की तो ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं असणार. त्या ध्रुव बाळानं भगवंताचं नामस्मरण केलं. 6 महिन्यामध्ये भगवंत स्वतः असणारं त्या भक्त ध्रुव बाळाला भेटायला आले आणि असणारं ध्रुव बाळाची इच्छा पूर्ण केली. अशा प्रकारे आज इंद्रा एकादशी निमित्त आपण या ठिकाणी असणारा छोटेखानी असणारा व्हिडिओ करत आहोत. म्हणून या कलियुगामध्ये आपण सर्वांनी हा व्हिडिओ ऐकून या ठिकाणी जास्तीत जास्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये, सत्संगामध्ये असणारं सात्विक जीवन असणारं जगण्यामध्ये असणारा प्रयत्न करावं अशी असणारं भगवंत चरणी आपल्या सर्व साधुसंतांच्या चरणी प्रार्थना करूया. आज जो असणारा आपण छोटेखानी व्हिडिओ केला आहे त्या असणारा व्हिडिओचं नाव आहे असणारं त्या नामस्मरणाचं महत्त्व या व्हिडिओमध्ये वर्णन केलं आहे. आपलं जे चॅनल आहे ते भक्तिरस नावाचं चॅनल आहे. म्हणजे 9 प्रकारचे रस आहेत, त्यामध्ये भक्तिरस श्रेष्ठ आहे आणि असणारा अशा या भक्तिरसामध्ये आपण सर्वांनी रत व्हावं आणि म्हणून असणारा हे भक्तिरसाचं चॅनल असणारा आजचा व्हिडिओ ऐकावा आणि आपल्याला आवडला असेल तर असणारा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून असणारा प्रतिक्रिया द्यावी अशी आपण सर्वांच्या चरणी नम्र विनंती. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीराम.